टकले घालून घेते. फक्त ही ना खवळा काढूची हत, बाकी मासे साफ झालेले आहेत आणि पोटातली घाण. आपले मासे ना हे फ्राय झालेले आहेत. हे फक्त 2-3 रवलेले आहेत कारण हे मी त्यांना आता माझे थोडेसेच रवलेत मासे फ्राय करूचे बाकी झालेलेच आहेत. खूप गरम होता. हे बघा आज आमच्याकडे ना पेढे मासे असत. तर हे साफ करून आणलेले आहेत. फक्त टकली असत ती डोके असत आम्ही काळूक घालतलो. हे बघा ह्यो पेढो मासो बाबा येताना घेऊन इलेले साफ करूनच आणले आहेत. मग हे जे टकले असत ते मी काळूक घालते. खाली रो सगळे खा. कावळ्यांका कसं काय कळतं काय माहिती. बसलेत हो ना. सगळे काळूक टकले घालून घेते. फक्त ही ना खवळा काढूची हत, बाकी मासे साफ झालेले आहेत आणि पोटातली घाण. आणि त्याच्यानंतर मी हे करतले चुलीवरती फ्राय. आम्ही जास्त ना काट्याचेच मासे खातो कारण आमका सगळ्यांका काट्याचेच आवडतात. त्याच्यामुळे बांगडे वगैरे जास्त ते खाऊ कंटाळा येतं. तर हे शेवट सगळे काळू खायचे. आता हे ना सगळे टकले काळू खातलो होय ना काळू. आणि मस्तपैकी झोपान राहतलो. तुमचे पण बोके असेच असतात काय मासे खाल्ली काय झोपान. आता हे ना ह्याच्यात मी पाणी घालून ह्याची ना खवळा काढून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी मीठ मसालो आगळ लावून फ्राय करतलो पाटल्या दराक. चला तर आता मी हे जरा साफ करून घेते मस्तपैकी. तर भेटूया आपण थोड्या वेळात. बघा आपली आता आग पेटता आणि हे असत तर तुमका मी मगाशी दाखवलंच होतंय. पेढे माशांका मी मस्त मीठ मसालो आगळ रोज आपण जा लावतो त्याच मी लावलंय. ह्या असा तांदळाचा पीठ आणि रवू मिक्स. तर आता आपण भिडा आपला तापला ना की आपण मासे भाजून घ्यायची. आग पेटून घेते. अशी आग पेटवली मग आपले ना मासे मस्त भाजतले होय ना काळू. काळू माझ्या बरोबर दिलेलो हा तुमका माहितीच आहे. तो माझ्या वांगडाक येता कारण आमची सगळी ती लाकडं आहेत ना. तर ह्यो बघा काळू. काळू तू माझ्या वांगडा गेला ना. तर असं मी मासे भाजीपर्यंत बसतलो आणि जेव्हा माझे मासे जातले ना सगळे बनवून तर तो घरात येतलो. तर आता आपण तेल घालून घेऊया मस्त आणि एक एक करून मासे करूया. तर माका कमेंट्समध्ये सांगा तुमका पेढे मासे आवडतात की नाही ते. माका पण पेढे मासे आवडतात कारण ते फ्राय केले ना की कुरकुरीत होतात आणि त्यांची टेस्ट एकदम अशी भारी लागतं. तर आता आपण हे असे करून घेऊया. तेल आपला तापताला कारण आग आपली पेटतच आहे. काळू काळू ये. कोण नाही ये कुत्री आहेत ते ये. हे बघा आपला तेल अजून असं हवं तसं तापक नाही हा. त्याच्यामुळे तरी पण मी तेल पहिले आग पेटून घेऊया कारण आपलं तेल तापक नाही हवं तसं. आग कमी पेटतं मी आग पेटवून घेते. हे बघा आपली आग काळू बसलो हा. आता मस्त माशी वाटले. आता मी एक एक करून सोडते कारण आता ते आग पण पेटली आपली.
पहिला असं लावून घेऊया, म्हणजे आपल्या मासे भाजी लवकर होताला. तोपर्यंत तापात पण पाठीमागे आग जाता वाटतं घेतलेला. मग आता आपल्याला बघा तेल तापलेलं, मग मी एक एक करून सोडून घेते आतमध्ये. पेढी मासे ना भारी लागतात, कुरकुरीत फ्राय केले की. गॅसची बचत. तुमच्याकडे पण जर चूल असतात तर तुम्ही सुद्धा चुलीवर करा, म्हणजे तेवढं आपल्या गॅस जास्त दिवस येतो. कारण सिलेंडर लवकर भेटत नाही, आमच्या इकडे तर 40 दिवसांनी भेटतं. त्याच्यामुळे चुलीवर बनवूक पण आवडतं, आणि चुलीवरची जी टेस्ट असतात ती अशी एकदम भारी असतं. अरे बघा इतक्या गरम होता ना, माका गरम झाला तरी मी चुलीवरतीच मासे भाजतलो. गरम नका चुलीवरचे मासे आवडतात, तुमका सगळ्यांना माहिती का. आणि चुलीवरची खाण्याची जी मजा असते ना भारी. भातासोबत मसाल्याची डाळ आणि भातासोबत भाजलेलं मासं ना भारी लागतं. आणि जर माशाची कढी असते तर त्याच्यापेक्षा भारी लागतं. पण आता मी अंड्याची आमटी करतलो आहे, कारण अंडी आणलेली आहे आम्ही, आणि हे मी फ्राय केलं आहे. तर ना आता आपण ना मासे ना परतून घेऊया एका साईडने. तुमका पण सांगा पेढी मासो आवडता काय. बघा आपले ना एका साईडने मासे भाजले, वास तर असं सुटलेलं आहे ना, ते कुत्रे पण नाचतात, कारण काळू आमचं घाबरता. एक एक करून परतून घेते. तेल जरासं घालू बघा, तेल कमी झाला माशात. बघा मी सगळे परतून घेतलं आहे. आता मी जरासं तेल घालून घेते. बरा वाटला वाढवल्यावर. जरासं तेल घालून घेतलं म्हणजे मासे भाजतं बरे अजून मस्त दिसतं. वास एकदम भारी सुटलेलो हा माशांचं, तसं नाकात जातं. सगळ्यांच्या आजूबाजूच्या नाकात जाते. पेटतच नव्हती म्हणून मी सोडणा लावून घेतलंय. आता आज पेटली आपली. चुलीवर लवकर मासे फ्राय होतात गॅसपेक्षा तरी, असं माझा अंदाज आहे. कारण मी चुलीवर गॅसवरतीच भाजतोय मासे, पण चुलीवरती लवकर होतं असं मला वाटाक लागला. कारण जास्त वेळ लागत नाही, 15-20 मिनटात चुलीवरती होतं जर आग जास्त अशी पेटली काय. आपले मासे ना हे फ्राय झालेले आहेत. हे फक्त 2-3 रवलेले आहेत, कारण हे मी नंतर घातलेलं आहे. हे झालेले आहेत. मग ना हे आता आपण ना काढून घेऊया. बघा मस्त दिसते त्याकडे. आपण काढून घेऊया. जे फ्राय झालेत ते काढूनच घेऊया ना. हे बघा. तर ना आता माझे थोडेसेच रोळीत मासे फ्राय करूचे बाकी झालेलेच आहेत. खूप गरम होता. जर तुमका माझा व्हिडिओ आवडलो असत चुलीवरच्या माशांचं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. बाय बाय. येवा आज तुम्ही आमच्याकडे जाऊ पेढे मासे फ्राय केलेले खाऊ. बाय. हे मासे भाजीपर्यंत माझ्याबरोबर होते. चल काढू झाले मासे भाजून. चल घरात जाऊया. चल. हो नाही ना, चल घरात झोप, इकडे नको कुत्रे